नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल पाटील. माझ्याबरोबर आता आहेत महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरीलही तमाम लाखो करोडो तरुणींना वेड लावणाऱ्या व व्हायच चालतंय की या वाक्यावर असंख्य टाळ्या पडणाऱ्या पैलवान राणाजी बरोबर. राणाजी आत्ता येत आहेत वारजेमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला व गोविंदजी पाटील कलादानाच्या उद्घाटनाला. राणाजी नमस्कार. नमस्कार. राणाजी, माझ्या मते ही पहिलीच वेळ आहे की ही मालिका चालू झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कोल्हापूरमधून बाहेर पडताय आणि पहिल्यांदाच एका पब्लिक शोला मोठ्या क्राऊडला सामोरे जात आहे. आज तुम्ही अतिशय प्रसिद्ध आहात. आत्ताच कोल्हापूरमधून बाहेर पडताना आपण अनुभवलंय हजारो लोक तुमच्या मागे एका सेल्फीसाठी येत होते. कसं वाटतंय पूर्वीचा राणा, आत्ताचा राणा आणि पुढचा प्रवास? नक्कीच हा प्रवास मला खूप आनंददायी आहे आणि तुम्ही जसं म्हणाल की हजार लोक, हे लोकांचं प्रेमच आहे. म्हणून आज मी किंवा माझी पूर्ण टीम, आमच्या सिरियलची पूर्ण टीम आज या स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की असंच प्रेम राहू दे आणि आमच्याकडून तुम्हाला नक्कीच नवीन काही ना काहीतरी बघायला मिळेल याची आम्ही खात्री देतो. राणाजी, जेव्हा आपण या करिअरला सुरुवात केली तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं का की भविष्यामध्ये मी एवढा मोठा होईल? नाही, कारण की प्रत्येकाला स्ट्रगल चुकत नाही आणि स्ट्रगलबद्दल बोलणं हे मला योग्य वाटत नाही. कारण की स्ट्रगल आल्याशिवायच माणसाला त्याची किंमत कळते की काय. पण मला वाटलं नव्हतं की मला असा प्रोजेक्ट मिळेल. मी खूप वेगळं काम करतोय या प्रोजेक्टमध्ये. म्हणजे जे काही केलं आहे ते आम्ही रिअलिस्टिक केलेलं आहे. काही असं खोटं नाही केलं किंवा बैलगाडी उचलणं घ्या किंवा नांगर चालवणं घ्या. तर मला अभिमान आहे की मी काहीतरी प्रेक्षकांसाठी वेगळं करतोय आणि नक्कीच यापुढे वेगळं करतोय. मी पैलवान नाही, पण मी या मालिकेसाठी पैलवान झालेलो आहे आणि म्हणजे आम्हाला ज्यांनी शिकवलं त्यांनी आम्हाला दाद दिलेली की तुम्ही योग्य तऱ्हेने कुस्ती खेळलात. आणि हे माझ्यासाठी खूप मोठा अवॉर्ड आहे आणि लोक जे प्रेम करतात ते माझ्यासाठी अवॉर्ड आहे. राणाजी, असंख्य चाहता वर्ग तुमचा निर्माण झालेला आहे. तरुण आहेत, तरुणी आहेत, विवाहित स्त्रिया पण तुमच्या फार प्रेमात पडलेल्या आहेत. हे थोडं धोक्याचे संकट आहे, पण आता हे होत आहे हे मान्य करायला लागेल. पण अख्खा महाराष्ट्र तुमचा चाहता असताना ती वहिनी तुम्हाला बैल म्हणते, तुम्हाला वाईट नाही वाटत का? वहिनी बैल म्हणते पण ती माझ्या समोर म्हणत नाही, त्यामुळे मला वाईट वाटत नाही. हा नक्कीच म्हणजे माझे जे चाहते असतील त्यांना नक्कीच वाईट वाटत असेल, पण ही एक कलाकृतीच आहे त्यामुळे ती एन्जॉय करा. त्यात असं काही वेगळं काही नाही आहे की ती मला काही वाईट म्हणते किंवा काय, आणि मला नाही वाईट वाटत. म्हणजे वहिनीच्या दृष्टीने जरी बैल असले